नमस्कार. आज मी तुमच्यासमोर सद्य परिस्थितीशी निगडीत असलेलं असं पुस्तक घेऊन आले. म्हणजे कोरोनाशी आत्ता जे लढत आहेत आपल्या बरोबरीने डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, विशेषतः सरकारी रुग्णालयांमध्ये कशी परिस्थिती असते, कोणकोणते रुग्ण येतात, कोणकोणती ऑपरेशन्स, कसे प्रसंग असतात, कोणत्या शस्त्रक्रिया केल्या जातात, या सगळ्यांचं आणि या सगळ्या अनुभवांचं वर्णन करणारं पुस्तक डॉक्टर रवी बापट यांचं वॉर्ड नंबर 5 KEM. KEM या सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तब्बल 40 वर्ष शल्यचिकित्सक अर्थात सर्जन म्हणून काम केलं. प्रचंड प्रामाणिक सेवाभावी वृत्तीचे बाणेदार आणि जिज्ञासू असे डॉक्टर रवी बापट. डॉक्टर रवी बापट इज इक्वल टू वॉर्ड नंबर 5 हे समीकरणच होतं. या वॉर्डमधल्या भिंती, तिथले रुग्ण, कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर्स, वॉर्ड बॉईज सगळ्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकात आपल्यासमोर मांडलेत. मला असं वाटतं हे कथन वॉर्डचं नाही आहे, हे कथन डॉक्टरांचं नाही आहे, तर त्या वॉर्डचंच हे कथन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पुस्तक त्यांनी ज्या शैलीमध्ये लिहिलं आहे ती इतकी सहज सुंदर शैली आहे की लिहिलेला प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. जणू काही आपणच डॉक्टरांबरोबर त्या वॉर्डमध्ये आहोत असं आपल्याला वाटतं. या व्यतिरिक्त त्यांनी त्यामध्ये लिहिलेले इंग्लिश कोट्स, संस्कृत वचनं यावरून डॉक्टरांची प्रगल्भता, व्यासंगही आपल्याला समजून येतो. या अनुभवांव्यतिरिक्त त्यांची व्यावसायिक, सामाजिक कारकीर्दही त्यांनी ह्याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. किंग्स एडवर्ड मेमोरियल अर्थात KEM. डॉक्टर बापटांचे सहकारी नेहमी म्हणायचे, रवीचं रक्त जर तपासलं ना तर त्याच्या धमन्यांमधनं KEM वाहत असताना दिसेल. सन 1926 मध्ये KEMची स्थापना झाली. त्यावेळेला होते 45 विद्यार्थी आणि 125 कॉट. हे पुस्तक जेव्हा डॉक्टरांनी लिहिलं 2005-06 साली, साधारणतः म्हणजे 15 वर्षापूर्वी, तेव्हाची संख्या होती 1800 कॉट, 18 लाख बाह्य रुग्ण आणि 70,000 आंतररुग्ण. ही 15 वर्षापूर्वीची संख्या. नॉट फॉर सेल्फ बट फॉर ऑल हे KEMचं ब्रीदवाक्य. KEM हे अनेक बाबतीत प्रसिद्ध होतं. अनेक गोष्टींमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान KEMचा होता. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म KEMमध्ये झाला. जिवंत दात्याने दिलेल्या यकृताची रोपण शस्त्रक्रिया KEMमध्ये झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयुर्वेदिक संशोधन केंद्र स्थापन करण्याचा इतिहास KEMनी घडवला. या KEMमधले असे हे डॉक्टर बापट, त्यांना ह्या क्षेत्रामध्ये पिढीजात वारसा लाभला होता. काका डॉक्टर शंकर बापट, वडील दिनकर बापट आणि आई स्त्रीरोगतज्ञ. आणि आता पुढची पिढी, तिसरी पिढी डॉक्टर मिहीर बापट. हे बापट मूळचे हरद्याचे. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे मध्य प्रांतामध्ये म्हणजे छत्तीसगड, महाकोशल, विदर्भ असे 8 जिल्हे मिळून जो प्रांत होता तिथे त्यांचं मूळ गाव. सुरुवातीचं शालेय शिक्षण बालाघाटमध्ये, नंतर पुण्यामध्ये काही वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षण अर्थातच मुंबई. 11वी-12वी रुईया कॉलेजमध्ये पास केल्यानंतर GS मेडिकल कॉलेजला त्यांनी प्रवेश घेऊन MBBS पूर्ण केलं. ह्या सगळ्या शिक्षण प्रवासात अभ्यासाबाबत ते सांगतात, जाणीवेच्या कक्षेत आल्यानंतर अभ्यासाची गोडी आणि महती कळते. किती छान वाक्य आहे ना. जाणीवेच्या कक्षेत आल्यानंतर अभ्यासाची गोडी आणि महती कळते. MBBS झाल्यानंतर 3 पर्याय होते त्यांच्यासमोर. एक म्हणजे सरकारी रुग्णालयात नोकरी, खाजगी प्रॅक्टिस आणि तिसरा परदेशगमन. कोणता पर्याय स्वीकारावा यासाठी त्यांनी आपले ज्येष्ठ
सहकारी किंवा त्यांचे गुरु यांच्याशी सल्लामसलत केली. डॉक्टर CS व्होरा यांच्याशी जेव्हा त्यांनी सल्ला त्यांना विचारला तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा खूप मजेशीर त्यांना उत्तर दिलं. डॉक्टर म्हणाले, भेंडी बाजारात 100 दाढ्या करणारा हजाम, भेंडी बाजारात 100 दाढ्या करणारा हजाम हा ताजमहाल हॉटेलमध्ये 6 दाढ्या करणाऱ्या हजामापेक्षा चांगला की वाईट? अर्थात चांगला, डॉक्टर म्हणाले. त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि सल्ल्याचंही. डॉक्टरांवर त्यांच्या वडिलांचा आणि आईचा दोघांचाही प्रभाव होता. वडिलांची सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा आणि आईचा स्वभाव म्हणजे घटकेत राग तर घटकेत लोभ. KEMच्या या वटवृक्षाखाली जवळजवळ 40 ते 45 वर्ष त्यांनी खूप कार्य केलं. रुग्णाच्या बाबतीत ते नेहमी असं म्हणतात की स्वतःच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी किंवा आपण करत असलेल्या प्रयोगासाठी रुग्णाला कोणतीही कल्पना न देता त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं किंवा उपचार करणं हे नेहमी अयोग्य आहे. रुग्ण हा काही शास्त्रीय दृष्टिकोन नाही, त्यालासुद्धा मन आहे, स्वभाव आहे, त्याप्रमाणेच त्याच्यावर उपचार केले पाहिजेत असं ते म्हणतात. KEMच्या वॉर्ड नंबर 5 काम करण्याची त्यांना संधी मिळाली हे त्यांच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. मोठ्या मोठ्या प्रथितयश डॉक्टरांनी ह्या वॉर्डमध्ये काम केलं आहे, त्यामुळे या वॉर्डमध्ये काम करण्याचं भाग्य त्यांना लाभलं याचं त्यांना खूप समाधान वाटतं. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच शिकवण्याचीही त्यांना खूप आवड होती. कॉलेजमधल्या काही विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स, कल्चरल ॲक्टिव्हिटीमुळे जर लेक्चर्स अटेंड करता येत नसतील तर त्यांना शिकवण्याचं काम डॉक्टर बापट करायचे. बाहेरच्या कॉलेजेसमधनं सुद्धा विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला यायचे. विद्यार्थी आणि रुग्ण हेच त्यांचा बँक बॅलन्स, त्यांचं प्रेम हीच गंगाजळी असं ते म्हणतात. मनाची चौकट जर मजबूत असेल तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक आणि निरोगी असतो असं त्यांना वाटतं. हे पुस्तक वाचल्यानंतर मला त्यांचा आणखीन एक प्रकर्षाने जाणवलेला गुण म्हणजे त्यांची जिज्ञासू वृत्ती. कोणतीही गोष्ट करताना किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झाल्यानंतर का, कशासाठी, हे असं का झालं, कशामुळे झालं याची चर्चा ते नेहमी आपल्या विद्यार्थी आणि सहकाऱ्यांबरोबर करायचे. असे प्रश्न त्यांना नेहमी पडत असत. डॉक्टर बापट हे जठरांत्र शल्यचिकित्सक होते. म्हणजे अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रिया त्यांना कराव्या लागायच्या. अन्ननलिका, स्वादुपिंड, मोठं आतडं, थायरॉईड आणि ह्या अवघड शस्त्रक्रिया ते लीलया पार पाडायचे. मला असं वाटतं की फक्त थेरीवर भर न देता वेगळा विचार करण्याची जी त्यांची पद्धत होती ना, तीच या यशस्वीतेचा मदतनीस होती असं मला वाटतं. शस्त्रक्रियेचे भरपूर अनुभव त्यांनी आपल्याला ह्या पुस्तकात सांगितलेत. मग त्यामध्ये प्रख्यात पार्श्वगायिका गीता दत्त आहेत, त्याच्यानंतर अनेक साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, राजकारणी आहेत. त्यातले काही थोडे अनुभव मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ह्या कठीण ऑपरेशनसाठी त्यांनी एक पद्धत शोधून काढली होती. अन्ननलिकेच्या ऑपरेशनसाठी विशेषतः ती वापरली जायची. त्याला बापट डायलेटर असं विद्यार्थ्यांनी नाव पाडलं होतं. अशाच एका शस्त्रक्रियेचा एक मजेशीर प्रसंग आहे. पंढरपूरच्या एका सोनाराच्या 12 वर्षाच्या मुलाचं अन्ननलिकेचं ऑपरेशन होतं. त्याच्या अन्ननलिकेला भूल देऊन डायल्टेशन करण्यात आलं. ऑपरेशन झाल्यानंतर डायल्टेशन कसं करायचं, नळी तोंडातून आत घालून कसं करायचं हे डॉक्टरांनी त्याला शिकवलं. ते शिकल्यानंतर उपचार पूर्ण झाल्यानंतर ते पंढरपूरला निघून गेले. काही दिवसानंतर तपासणीसाठी वडील आणि मुलगा पुन्हा KEMमध्ये आले. ते आल्यानंतर वडील डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, मुलगा वारीत कमाई करतो बरं का. डॉक्टरांना काही समजेना, कमाई ती कशी काय? वडील म्हणाले, अहो, वारीच्या वेळेला रस्त्यावर चादर पसरतो आणि मोठीच्या मोठी नामलचक नळी तोंडात घालून लोकांना दाखवतो. लोक चादरीवर पैसे टाकतात. असे गमतीशीर अनुभव. पण डॉक्टरांना पाश्चात्यांचं अंधानुकरण करणं अजिबात पसंत नव्हतं. काळ्या कातडीमध्ये क्षमता असताना गोऱ्या कातडीची गुलामगिरी का करायची हा नेहमी त्यांना प्रश्न पडायचा. त्यांनी जसं बापट डायलेटर शोधून काढलं होतं तसंच स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी स्वतःची बापट प्रोसिजर नावाची एक पद्धत शोधून काढली होती. वैद्यकीय शास्त्रामध्ये आयुर्वेद अशास्त्रीय शास्त्र आहे असे मानणारे डॉक्टर रवी बापट यांनी डॉक्टर शरदिनी डहाणूकर यांच्याबरोबर संशोधन करून KEMमध्ये इतिहास घडवला होता. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे
वैद्यकीय शास्त्राच्या ह्या KEMमध्ये रुग्णालयामध्ये आयुर्वेदिक संशोधन केंद्र स्थापन झालं. गुळवेल संशोधन 7 समुद्रापलीकडे नेण्याचं काम या दोन्ही डॉक्टरांनी केलं. डॉक्टर असं म्हणतात की कोणतंही शास्त्र हे समाज मनाला, समाज हिताला पूरक असेल तरच ते ह्या पृथ्वीतलावर टिकू शकतं. आणि आपल्याला माहिती आहे की आयुर्वेद हे 2000 वर्षापासून ह्या पृथ्वीतलावर आहे आणि ते तसंच शाबूत राहणार. डॉक्टरांना सगळ्या क्षेत्रामधल्या अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांचं जीवन समृद्ध झालं. मला असं वाटतं त्यांच्या यशस्वीतेसाठी ती एक संजीवनीच ठरली असावी. रुग्णाच्या बाबतीत डॉक्टर असंही म्हणतात की रुग्णाला मोघम सांगणं, दुर्बल करणं खूप धोक्याचं असतं. निदानाची शक्यता असली, संशय असला तरी रुग्णाला कधी, काय आणि कसं सांगायचं याची कला तज्ज्ञाला अवगत असलीच पाहिजे. निदान तार्किक जरी असलं तरी 100% वेळा ते खरं असेलच असं नाही. डॉक्टर म्हणतात प्रत्येक वाघ काही नरभक्षक नसतो ना गोळी झाडायला. आता साहित्यिकांचा सहवास त्यांना लाभला. त्यामध्ये सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी होते, सुरेश भट, गदिमा यांच्या सहवासात काही काळ त्यांनी घालवला. त्याचबरोबरीने कलाकार, ते ह्या कलाकारांना रुग्णमंचावरील कलाकार असं म्हणतात. कलाकारांच्या बाबतीत त्यांचं स्वच्छंदी जीवन आणि कलंदर वृत्ती हीच प्रकृतीची हेळसांड करण्यामागचं कारण आहे असं मला वाटतं. कोणत्याही कलाकाराला जर शरीर स्वास्थ्य आणि कला ह्यामध्ये जर हे असे 2 पर्याय दिले आणि निवडायला सांगितलं तर निश्चितच त्यांचं झुकतं माप कलेकडे असेल. सी रामचंद्र अर्थात अण्णा यांच्या बाबतीचा अनुभव त्यांनी खूप सुंदररित्या कथन केला आहे. ते म्हणतात, अण्णा जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा आम्ही सगळे खूप निराश झालो होतो. रुग्णाला जगवण्याचा, निरोगी बनवण्याचा प्रयत्न करणारे आम्ही केवळ भोई, पण काळ समोर आल्यानंतर आम्हीही हतबल ठरतो. डॉक्टरांच्या मते त्यांनी सर्जनची एक व्याख्या केली. अ गुड सर्जन इज वन हू नोज व्हेन नॉट टू यूज नाईफ. कलाकार झाले त्यामध्ये यशवंत दत्त, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, दादा कोंडके अशा मोठ्या मोठ्या व्यक्ती त्यांच्याकडे उपचार घेऊन गेल्या. त्यानंतर राजकारणी, राजकीय व्यक्तीमध्ये मोहन रावले, विजय गावकर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार ह्याही व्यक्ती त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असत. शरद पवार आणि त्यांची मैत्री खूप घट्ट होती. मैत्रीबाबत त्यांनी खूप छान वर्णन इथे केलेलं आहे. मला असं वाटतं की मैत्रीचा अर्थ वन साइड अफेअर असूच शकत नाही. ते म्हणतात, यू मस्ट हॅव करेज ऑफ कन्व्हिक्शन टू टेल एव्हरीथिंग टू युअर फ्रेंड. खूप छान व्याख्या केली आहे त्यांनी. या राजकारण्यांबरोबर आणखीन एक समाजातला प्रकार गुन्हेगार. सरकारी रुग्णालय असल्यामुळे गुन्हेगारांशी सुद्धा त्यांचा संबंध आलेला. अनेक प्रसंग त्यांनी इथे वर्णन केलेले आहेत. ते असं म्हणतात की गुन्हेगारामध्ये मी माणुसकी, जिव्हाळा, प्रेम बघितलंय. पण मला असं वाटतं की माणूस वाईट नसतो, परिस्थितीमुळे त्याला तसं वागावं लागतं. गुन्हेगारांच्या बाबतीत त्यांना नेहमी असा प्रश्न विचारला जातो की गुन्हेगार त्यांच्यावर उपचारासाठी दबाव आणतात का? तर त्याचं उत्तर ते नाही असं सांगतात. गुन्हेगार हे खूप चांगली वागणूक रुग्णालयामध्ये देत असतात. रॉबिनहूड प्रवृत्तीचं दर्शन ते घडवतात. अशाच एका गुन्हेगाराचा एक मजेशीर प्रसंग आहे, तो तुम्हाला सांगते. शार्प शूटर गोलंदाज जनार्दन उर्फ जन्या ह्याचा हा प्रसंग आहे. कॅट हॅज 9 लाईव्स ह्या कोटप्रमाणे जनार्दनची जीवनेच्छा वाखाणण्यासारखी होती. एकदा एन्काउंटरमध्ये गोळ्या लागल्यामुळे त्याला KEMमध्ये आणण्यात आलं. स्ट्रेचरवर तो निश्चित पडला होता. बरोबरचा पोलीस अधिकारी म्हणाला सुद्धा, मेला असणार बहुतेक, भरपूर गोळ्या लागल्यात. 1-2 क्षण गेल्यानंतर डोळे मिटून पडलेला जना ताडकन उठला आणि खाडकन डोळे उघडून बापट डॉक्टरांकडे बघून म्हणाला, अरे वा बापट साहेब, तुम्ही आहात ना? मग काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. आणि पुन्हा झोपी गेला. बाप रे, सगळे पोलीस अधिकारी अवाक झाले. मेल्यासारखा दिसत असलेला जन्या अचानक जागा झाला. एक जण तर चक्क म्हणाला सुद्धा,
डॉक्टर, आज तुमची ड्युटी आहे इथे माहिती असतं तर आम्ही याला इथे आणलाच नसता. हसावं की रडावं डॉक्टरांना समजेना. ऑपरेशन झालं आणि ते यशस्वी ठरलं. डॉक्टरांचा कुटुंब कबिलाही प्रचंड मोठा होता. लोकसंग्रह भरपूर, लोकांना जोडण्याची एक अद्भुत कला त्यांच्यामध्ये होती. मला वाटतं ही दैवी देणगीच त्यांना मिळाली होती. ह्या लोकसंग्रहामुळे भरपूर रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. मला असं वाटतं हे जे लोक असतात ना, हे दैवत्वाचा अंशच घेऊन आलेले असतात. त्याशिवाय एवढं मोठं कार्य त्यांच्या हातनं घडूच शकत नाही. रुग्णाच्या बाबतीत हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटतं की आजार झाल्यानंतर त्याला सामोरं कसं जायचं हे व्यक्तिसापेक्ष असतं. म्हणजे नुसतंच आपल्याला बरं व्हायचं आहे अशी जीवन इच्छा असून चालत नाही, पण त्याच्याबरोबरीने असावी लागते जिद्द आणि आत्मविश्वास. रुग्णाचे साधारणतः 2 प्रकार पडत असावे. एक निराशेच्या गर्तेतला रुग्ण आणि दुसरा म्हणजे जिद्दी रुग्ण. डॉक्टर असं म्हणतात की वैद्यकीय शास्त्र प्रकृतीत सुधारणा नक्की करते, पण अंतःप्रेरणा महत्त्वाची नाही का? एक इंग्रजी वाक्य मला आत्ता इथे आठवतं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. अर्थात हिम्मते मर्दा तो मददे खुदा. हेच त्रिवार सत्य आहे. शेवटी कसं आहे, यू कॅन टेक अ हॉर्स टू वॉटर बट कांट मेक हिम ड्रिंक. हेच खरं. SP भट ह्या रुग्णाच्या बाबतीतला प्रसंग सुद्धा खूप प्रेरणादायी आहे. कृत्रिम पाय बसवल्याचा तो प्रसंग आहे. जिद्द आणि चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एखादा रुग्ण काय करू शकतो हे या प्रसंगातनं आपल्याला समजतं. कॅन्सरच्या बाबतीत डॉक्टर असं म्हणतात की कॅन्सरचा पेशंट किती दिवस जगेल हा प्रश्नच पराजित मनोवृत्तीचा आहे असं त्यांना वाटतं. तो पेशंट किती काळ जगेल याचं खुबीनं उत्तर देण्याचं कसब तज्ज्ञाला अवगत असलं पाहिजे. उगाचच शौर्य दाखवायला मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया करायच्या आणि त्या रुग्णाला दुःख आणि यातना दुष्परिणाम भोगायला लावायचे हे त्यांना अजिबात पसंत नाही. पॅलिवेटिव्ह कन्झर्वेटिव्ह सर्जरी अँड अलाइव्ह कम्फर्टेबल पेशंट इज बेटर दॅन हिरोईक सर्जरी अँड अ डेड पेशंट. मला तर असं वाटतं शरीराला उत्तम उपचार मिळूनसुद्धा रुग्णाला जर मनाची साथ नसेल ना, तर यशापयशामध्ये एक धुसर रेषा कायमच राहत असणार. डॉक्टरांच्या वर्तुळामध्ये शल्यचिकित्सकाच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं ते त्याच्या चाकूचं नशीब, नाईफ लक, ते खूप महत्त्वाचं असतं. आत्ता सांगितलेल्या सगळ्या वर्णनामध्ये आपण बघितलं की सर्जन आणि प्राध्यापक ही 2 गोष्टी त्यांनी केल्या, पण त्याचबरोबरीने इतर अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सामाजिक गोष्टींमध्ये सहभाग होता. उदाहरणार्थ संप नेतृत्व असेल, आरोग्य शिबिरं असतील, अखिल भारतीय नाट्य परिषदेचं उपाध्यक्षपद असेल, जागतिक मराठी परिषदेचं सचिवपद असेल, अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या भूमिका बजावल्या. ते म्हणतात की काही वेळा लोक मला हसायचे की तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात असताना एवढ्या सगळ्या गोष्टी का करता, पण ते म्हणतात की मला निरोगी राहण्यासाठी आणि ह्या कार्यात टिकून राहण्यासाठी, उत्साह मिळवण्यासाठी हेच माझे बूस्टर आहेत. खरोखरच आहे. 24 तास जर रुग्ण, पेशंट, मृत्यू, शस्त्रक्रिया ह्या आवारात राहणारा मनुष्य जर अवांतर काही गोष्टी करत नसेल तर हे करण्याची प्रेरणा, अंतप्रेरणा त्याला कशी मिळेल? खेळामध्येही ते कार्यरत होते, म्हणजे क्रीडा वैद्यकाचंही त्यांनी काम केलं. त्यांच्या मते खेळाडूचं व्यक्तिमत्व हे किलिंग इन्स्टंट आणि विनिंग इन्स्टंटचं असलं पाहिजे. टू बी ॲट द राईट टाईम ॲट द राईट प्लेस, परफॉर्म द बेस्ट व्हेन इट इज नीडेड. मला असं वाटतं खेळच नाही तर सगळ्याच क्षेत्रामध्ये हे लागू असतं. आदिवासी क्षेत्रातही त्यांनी काम केलं होतं. विविध आरोग्य शिबिरं तिथं घेतली होती. ह्या ठिकाणी काम केल्यानंतर मात्र आपल्या ज्ञानाचं सार्थक झालं असं त्यांना वाटतं. अहो, जगाच्या माथ्यावर कैलास मानस सरोवराच्या ठिकाणी सुद्धा त्यांना आपली आरोग्य सेवा देण्याचा मान मिळाला होता. एका स्वामींचे उपचार त्यांना तिथे करण्याची संधी मिळाली होती. ह्या अशा अनेक प्रकरणामध्ये त्यांनी आपल्याला जे काही भरपूर अनुभव सांगितले त्यातलं शेवटचं प्रकरण आहे मृत्यू एक चिरंतन सत्य. खूप सुंदर नाव दिलं आहे त्यांनी या प्रकरणाला आणि खूप चांगली माहितीही त्यामध्ये सांगितली. डॉक्टर असं म्हणतात की डॉक्टर जरी मृत्यूला निर्ढावलेला असला तरी तो रुग्णाच्या मृत्यूने अत्यवस्थ होतोच. आपण काही वेगळे करू शकलो असतो का, हा प्रश्न त्याला छळत राहतो.
दयामरण, इच्छामरण या बाबतीतही त्यांनी आपले विचार मांडलेत. शेवटाकडे येताना सद्य परिस्थितीतील वैद्यकीय शास्त्र, सार्वजनिक रुग्णालयांची अवस्था, भ्रष्टाचार, कट प्रॅक्टिस याबद्दल मात्र ते खूप विषण्ण मनाने भाष्य करतात. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे असं त्यांना वाटतं. या व्यवसायामध्ये नवीन येणाऱ्यांसाठीही काही मोलाचे सल्ले सुद्धा त्यांनी दिलेत. त्या व्यतिरिक्त अनेक अनुभव, अनेक प्रसंग या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. किती सांगावं तेवढं या पुस्तकाबद्दल कमी आहे. इतके अनुभव आणि इतके प्रसंग सुंदररित्या इथे वर्णन केलेले आहेत की ते तुम्ही वाचल्यावरच तुम्हाला समजेल. आणि सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांची भाषाशैली ती तर इतकी सुंदर आहे की आपण त्याच्या प्रेमातच पडतो. तो अनुभव इतका हुबेहूब असतो की असं वाटतं की जणू डॉक्टर बापटांबरोबर आपण त्यांच्या रुग्णालयात आहोत आणि ते शस्त्रक्रिया करतायत. इतकं सुंदर त्यांनी प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलं. त्यांचं व्यासंग, अनुभव, प्रगल्भता ही तर खूपच वाखाणण्यासारखी आहे. अनुभव विश्व इतकं जबरदस्त आहे की ते वाचून आपल्या लक्षात येतं. मला असं वाटतं वॉर्ड नंबर 5ची ही कथा कधी संपणारच नाही. तेव्हा तुम्ही नक्की हे पुस्तक वाचा आणि जरूर त्याचा अनुभव घ्या. धन्यवाद.